68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं चैत्यभूमीवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते। मोठी गर्दी आहे, मोठं नियोजन जे आहे ते या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। आपण जर बघितलं तर 68वा हा महापरिनिर्वाण दिन आहे। आपल्याबरोबर काही नागरिक आहेत, आपण त्यांच्यावर बातचीत करणार आहोत। काय सांगणार, काय आठवणी आहेत आज 68वा महापरिनिर्वाण दिन आणि मोठी गर्दी? त्यांनी जे आपल्यासाठी जे धर्मकार्य जे केलं त्याचे आपण उपकार नाही फेडू शकत। ते हे करताना समाधानाची एक आठवण म्हणून आपल्याला खूप समाधान होतं, आनंद मिळतो आणि त्यांची कुठेतरी आपण एक पोकळी भरून काढणे ह्याच्यामध्ये आम्हाला ही सेवा करण्यात अत्यंत आनंद होतो। राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलायत काका, कुठून आलाय तुम्ही आणि मोठी गर्दी आहे, काय सांगणार बाबासाहेब? आम्ही दर्शनासाठी आलो, दर्शनासाठी मालेगाव। आपण जर बघितलं तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलात, ताई काय सांगाल, कुठून आलाय तुम्ही आणि आम्ही बदलापूरवरून आलो आहे। आम्ही खास चैत्यभूमीला आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घ्यायला आलो एवढं लांबून। आम्ही जवळजवळ 7-8 तास उभे होतो आमच्या, आणि बाहेरून गाव लहान पोरांपासून ते गावावरून माणसंसुद्धा आले ते। आम्ही लहान मुलांना सुद्धा घेऊन बाबासाहेबांमुळे आपण आहोत, आपल्याला सर्व फॅसिलिटी त्यांच्यामुळे भेटल्यात, त्या महामानवाला विसरून नाही चालणार। हो हो हो, लहान लेकरांना घेऊन आले। माझी 1 वर्षाची मुलगी अजून पुढे आहे। आपण जर बघितलं तर या ठिकाणी सगळे बाबासाहेबांना अभिवादन करतात। भिक्खू आपल्याबरोबर आहेत, अनेक जण येत आहेत, अभिवादन करतायत। 68 वर्ष झाली, अजूनही बाबासाहेबांची याबद्दल आत्मीयता लोकांमध्ये, जोपर्यंत चंद्रसूर्य असतील तोपर्यंत बाबासाहेब असतील। काय सांगणार त्याच्याबद्दल? आजच्या निमित्तानं 168 वर्ष झालेली आहेत। या ठिकाणी महापरिनिर्वाण दिवसाच्या निमित्तानं संपूर्ण भारताची लोक नाही तर विदेशाची बंदीची सुद्धा येतात, पब्लिक येते आणि इथे चांगला असा श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी येतात। आणि म्हणून भारतीय बौद्ध महासभा, आंबेडकर घराण्यातील जी भारतीय बौद्ध महासभा आहे त्यामध्ये आपण समता सैनिक दलाचं निर्माण झालेलं आहे, लोक निर्माण झाले आहे, भिक्खू संघ निर्माण झालेला आहे, सामने संघ निर्माण झालेला आहे आणि तो आपलं कार्य करत आहे। संपूर्ण भारतामध्ये धर्माचं प्रचार आणि प्रसाराचं कार्य आम्ही करत आहोत। नक्की आपण जर बघितलं तर मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी झालेली आपल्याला पाहायला मिळते। दर्शनासाठी आलेले काही विद्यार्थी पण आहेत। कुठून आलाय तुम्ही? कुठून? कलिना। कधीपासून थांबले होते? 12 वाजल्यापासून थांबलेले होते। काय सांगणार काय सांगू नाही शकत। आपण जर बघितलं तर मोठी गर्दी जी आहे ती सध्या चैत्यभूमीवरती पाहायला मिळते आणि प्रत्येक जण येऊन या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतोय। कॅमेरामॅन आदर्श कटकेसह सागरवाड, साम टीव्ही, चैत्यभूमी, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।